सकाळी केला मी मेंदूवड्याचा नाश्ता. पप्पांना सांगितलेलं येतानाच काहीतरी नाश्ता घेऊन या. आणि बघते तर काय इतक्या आंबा आमचा भरला आहे ना, भारीच एकदम. म्हणजे इतक्या वर्षात इतका कधीच नाही. एवढ्या कैऱ्या आलेल्या ना, बाईत बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं. आणि असं मन असं खूप जास्त प्रसन्न झालं, यार एवढे आंबे कधी खाते असं झालेलं. जेवलं वगैरे आणि जाम पाडायला घेतले, कारण आमच्या जाम पण फुल भरला असा. आणि मस्त एकदम गोड गोड लागतात, तर सगळी खायला येतात. त्याच्या आधी मीच बोलले की मीच पहिली खाऊन घेते. विचार केला, खायला घेतला आणि कैरी बघून तोंडाला पाणी सुटलं. मग काय मीठ मसाल्यासोबत कैरी खायला बसली. आंब्याखाली दुपारी असं निवांत, असं कोणाकोणाला आवडतं मीठ मसाल्यासोबत कैरी खायला. आणि याच दिवसात आपल्या उन्हाळ्यातच जास्त करून आपण असं काहीतरी खातो, त्याच्यामुळे ते सगळ्यांना आवडतं. आणि हा बाबू आलेला मला काय घेऊन बघा, गाईला त्यांच्या वासरू झालेलं, तर तो मला चिक घेऊन आलेला. मला ते खूप जास्त आवडतं खायला, तर बोलली आणि लगेच मला घेऊन आलं. संध्याकाळी आम्ही गेलो चायनीजला. मी बोलली की जाऊया, खूप दिवस आपण गेलोच नाही कुठे. तर बोलला चल जाऊ. मग खाल्लं वगैरे आणि येताना आईस्क्रीम खाल्ल्यावरती आईस्क्रीम तर लागेलच. चायनीज खाल्ल्यावरती लागतं आपल्याला. मग काय आईस्क्रीम वगैरे घेऊन आली. आणि ना मी होळीचा पण व्लॉग अपलोड केला, ज्याने कोणी बघितला नसेल त्यांनी जाऊन यूट्यूबला बघा. आणि माझा दिवस असा गेला. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. सो गाईज स्टे ट्यून, बाय, गुड नाईट.